नमस्कार, मी कोलेश्वर क्रमांक 10-17 आपल्याकडं सत्य बाजूने विषय मांडण्यासाठी उभा आहे. विषय आहे 21व्या शतकामध्ये भारत जगाचे सक्षमीकरण करण्यास सक्षम आहेत का? तर हो. कारण का की आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा अभाव इतका आहे की कोट्यावधी लोकसंख्या असून देखील भारत देश हा प्रगती पथावर एक नंबर आहे. आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्येचा व्यतिरिक्त त्यांना जरी या आपल्या भारत देशामध्ये बेरोजगारी जरी असली तरी देखील सामान्य आणि उंच लोकांसाठी आणि तसेच संपूर्ण खालच्या वर्गासाठी देखील आपल्या भारत देशामध्ये लहान लहान लघु उद्योग तयार करण्यात येतात. जास्त करून खेडेगावामध्ये अशिक्षित लोक असल्या कारणास्तव देखील तिथं लघु उद्योग हा कुटीर उद्योग असो, कुक्कुटपालन असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातले व्यवसाय असो तिथं त्यांना सक्षम करण्यासाठी लागू करण्यात येतात. आणि तसेच आपला हा भारत देश विविध नद्या, नाले आणि विविध संस्कृतीने नटलेला हा भारत देश आज जगाच्या पातळीवर स्थिरता आणलेली आहे. कारण की ज्या वेळेस भारत देशामध्ये गुलामगिरी होती त्यावेळेस गुलामगिरीचा जो पाया होता तो उठल्यानंतर जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत देशामध्ये आर्थिक स्थिती म्हणावी किंवा ज्या काही लोकांना 2 वेळेचे जेवण म्हणतो आपण ते जास्त करून मिळत नव्हतं. परंतु तरी देखील आपला भारत देश कधीही कोणत्या देशापुढे झुकलेला नाही. तो स्वतःच्या पायावर उभा राहून आज भारत देशात हा सक्षमीकरणाचा मार्गावर चालतोय. आणि भारत देशामध्ये तंत्रज्ञान असो किंवा विज्ञान असो यांनी मोठी उंच भरारी घेतलेली आहे. आणि इस्रो या आपल्या भारत देशाच्या या तंत्रज्ञानामध्ये उंच भरारी घेऊन आज विविध ठिकाणी यंत्र उपग्रह वगैरे पाठवत असतात. आणि तसेच आपल्या भारत देशामधून जे इतर देशातले व्यावसायिक संघटना असेल ती आज आपल्या जवळ मदत मागतात की आपल्याकडे जी काही आता संरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर काही व्यावसायिकच्या बाबतीत असो आपल्याकडनं देखील आज इतर देशाचं जसं मालमत्तेचं ठिकाण आहे तसं आपल्याकडे देखील आहे. आणि त्यामुळे आपण आपला देश जो आहे तो सक्षमीकरणाला योग्य चालवितेप्रमाणे वाटचाल करत आहे. आज ज्या वेळेस लॉकडाऊन सारख्या स्थितीमध्ये आपला भारत देश झुंजावत होता आणि मित्रहो आपला भारत देश हा लॉकडाऊन च्या स्थितीमध्ये जेव्हा चालत होता त्यावेळेस लोकसंख्या इतकी असून सुद्धा आपला भारत देशाने माघारी घेतली नाही. आपल्या देशाने लॉकडाऊन या स्थितीमध्ये पूर्णपणे उभे राहून आपलं नेतृत्व गाजवत त्यांनी आपली जी स्थिरता आहे ती कधीही हालू दिली नाही. आणि त्यामुळे आपला भारत देश हा मी असं सांगू शकतो की 100% सक्षमीकरणाचा पाया जो भक्कम आहे आपल्या देशावर. आणि आज खरंच आपल्या भारत देशावर अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे की शैक्षणिक बाबतीत युवा पिढी जी आहे ती आघाडीवर आहे. आणि एक असं म्हटलं जात असतं की इंग्रज काळामध्ये स्त्रियांना शिक्षण देणं कमी होतं, परंतु आज मुलांचा व्यतिरिक्त मुली देखील मुलांचा खांद्याला खांदा लावून आज उंच शिखरावर जात आहेत. आपण आज कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात आज आपण अनुभवू शकतो की 50% ज्या ठिकाणी स्त्रिया आहेत त्या ठिकाणी 40% असे पुरुष आहेत. म्हणजेच मुलींचा देखील या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा उंचावलेला आहे. आणि मुलींना ज्या जुन्या काळामध्ये चूल आणि मूल एवढंच तंत्र सांगितलं होतं, परंतु आज बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेतून सरकारने आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी एक उंच मोठा पाऊल उचललेलं आहे. कारण की युवा पिढी असो किंवा आपल्या देशाचा आधारस्तंभ असो ते म्हणजेच जास्त करून स्त्री आहे. कारण का की शैक्षणिक काळामध्ये जर का आपली बहीण असो ती शिक्षण काळामध्ये जास्त शिक्षण घेतलेलं असेल तर ती आपलं स्वतःच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त अनेक कुटुंबांना क्रमांक 10-17 आपल्या जवळ
भारत जगाचे नेतृत्व करू शकतो का या विषयावर नकारात्मक बाजू मांडणार आहे. आपण आता माझ्या मित्राने सांगितलं भारतात सर्वात जास्त युवा पिढी आहे. युवा पिढी आहे पण त्यांच्यासाठी रोजगार आहे का? आपल्याकडे रोजगार अजिबात नाही. युवा आहे पण त्यांची कार्य करण्याची क्षमता नाहीये, त्यांच्यामध्ये कार्यक्षमता नाहीये. ते करतील तरी काय? आता सरकारने एक योजना चालू केली, रोजगार हमी योजना. का बर? कारण रोजगार नाहीये, सरकार युवांना पैसे देते. दुसरं मुद्दा म्हणजे आपल्याकडे जातीभेद जास्त आहे. आता प्रत्येक समाजामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये पंथामध्ये तेढ निर्माण होते कारण आपल्यामध्ये एकोपा नाहीये. आपलं जेव्हा राष्ट्र निर्माण करायचा टाइम होता तेव्हा जे आपले नेते होते त्यांनी विचार केला, त्यांनी सांगितलं होतं की अनेकतामधून एकता निर्माण करायची, पण आपण एकतेमधून अनेक होऊन गेले. त्यामुळे आपल्यामध्ये एकोपा नाहीये. आपल्या जे काही खेडोपाडी आहे तिथं अजून सुविधा नाही पोहोचल्या. का बरं? तुम्ही सातपुड्यात जाऊन पहा, तिथं रस्ते नाहीये, हॉस्पिटल नाहीये. तिथं गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत नदीतून स्ट्रेचर करून डॉक्टर वगैरे त्यांना हॉस्पिटलमध्ये धडगावला घेऊन जातात. तर आपण आपलं नाही पाहते जगाचं नेतृत्व करायला निघाले. कसं काय असं होईल? माझे पप्पा मला सांगतात की पहिले स्वतःचं घर सांभाळायचं मग दुसऱ्यांना सांगायचं. आपण आपलंच घर नाही आपलंच जे देश आहे आपण ते नाही सांभाळते, आपण दुसऱ्यांच्या करायला निघाले. ते काय सांगतील? तुमच्याकडे असं आहे तसं आहे. त्यानंतर जे काही लष्करी सुविधा, आता सरकारने अग्निवीर योजना आणली आहे. त्याच्यामध्ये युवा थोडे 1-2 वर्ष काम करून रिटायर होऊन जातात. त्याच्यानंतर युवांचं काय होईल? युवांजवळ रोजगार अजिबात राहणार नाही. ते अकार्यक्षम बनून जातील कारण त्यांच्याजवळ कार्य करण्याची क्षमता नसणार आहे. सर्वसाधारणपणे पॉइंट हा आहे की आपण अजून खूप मागे आहे. आपण आपल्या जे आजूबाजूचे राष्ट्र आहे जसे की पाकिस्तान झाले, बांगलादेश झालं, नेपाळ झालं, भूटान झालं, त्यांच्यासोबत आपले संबंध कसे आहे? नेतृत्व करण्यासाठी सर्वांसोबतचे संबंध अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असतात. पण आपल्या जवळ जे आपले जे रिलेशन्स आहेत त्यांच्यासोबतचे ते बरोबर नाहीये. शेवटी मी इतकंच म्हणेल की स्वप्न गोड आहे पण वाट थोडी कडू आहे. धन्यवाद.